यात पृथ्वीराज चव्हाण बोलतायत। त्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे ते, आपण काय केलं पाहिजे। आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो। आणि काही देशामध्ये तर टुरिस्टवर बंदी टाकली जाते की ह्याच्यापेक्षा आम्ही सिव्हिल लोड सहन करू शकणार नाही। आता मला कोणीतरी निरंजन टकले वगैरे आले होते, तरी मला माहिती दिली काहीतरी। आता समजा 40 लाख लोक एका दिवशी शाही स्नानाच्या दिवशी जर आले आणि त्यांनी समजा स्नान वगैरे केलं, शौचालयात गेले, तर लोड तुम्हाला झेपणार आहे का? आणि सगळं वेस्ट तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये टाकणार आहे, त्याचं पर्यावरणाचं तुम्ही ॲसेसमेंट केलं आहे का काही? कुठेतरी व्यावहारिक म्हणजे माझी पहिली मागणी आहे की आता सरकारला विचारणार आहे, मुख्य सचिवाला आणि इथल्या आयुक्तांना वगैरे, की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का? मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या अधिकृत अधिकार वापरून तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मागवा। मी सतीश पाटलांनी बोललो, पण हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्याच्यात उघड चर्चा, पब्लिक हिअरिंग झाली पाहिजे। मी काँग्रेस कमिटीलाही सांगणार आहे की तुम्ही ते प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ॲनालिसिस करा, सगळ्या तज्ज्ञांना बोलवा, बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवा, मुंबईच्या लोकांना बोलवा, पुण्याच्या लोकांना बोलवा, दिल्लीच्या लोकांना बोलवा। आणि हे एवढं अफाट हे आहे सगळं, ते खरंच काही होणार असेल तर मग ते जर आपल्याला सायंटिफिक अभ्यास केला पाहिजे। पण बोगस आकडा घोड्याकरता करणार असाल तर कुणाला तुम्ही जबाबदार धरणार आहे? आता मी एक की कुंभमेळ्याचं मंत्रालय करून त्याच्या पालकमंत्र्यांना मंत्री तरतूद आहे मंत्री, ठीक आहे, कोणीतरी। तर पर्यावरणाच्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या संदर्भात अनेक आक्षेप घेतलेले आहेत। जी कामं चालू आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे।